दिनांक 6 मार्च रोजी विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना। या योजनेमार्फत 30 सप्टेंबर पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। हा जो सरकारचा निर्णय आहे तो महत्त्वपूर्ण मानला जातोय, परंतु या निर्णयावर विरोधकांनी शंका उपस्थित केल्या, तशाच टीकास्त्र देखील सोडलं। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या योजनेला कर्ज काढून फटाके फोडण्यासारखी योजना असा उल्लेख केला। तसेच इतर नेत्यांनी देखील या योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। आज आपण पाहिलं की विधानसभेच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन छेडलं। 7/12 कोरा करण्यासंदर्भात हे आंदोलन होतं। हे आंदोलन कसं पार पडलं ते आपण थोडक्यात पाहूया। आपण पाहिलं की विरोधकांचा रोष जो आहे तो शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबद्दल आहे। त्यांनी शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा करण्याची मागणी केली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहूया। असं आहे, आता त्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही। गिरा तो भी टांग ऊपर थी अशा पद्धतीनं विरोधकांचं चाललेलं आहे। विरोधकांच्या सोबत जनता नाही, जनतेने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना जमीन दाखवलेली आहे आणि आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे, निवडणुका जिंकण्याकरता नाही। त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी कितीही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं तरी जनता त्यांच्या सोबत नाही। शेतकरी कर्जमाफी सोबतच आज सभागृहात अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा देखील गाजणार आहे असं समजतंय। कारण या घटनेला 1 महिना उलटून गेला असला आणि आज सभागृहाचा 3रा आठवडा असला, अधिवेशनाचा 3रा आठवडा असला, तरीही या अधिवेशनात अजूनपर्यंत अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात कोणतीही अपडेट दिली गेलेली नाहीये किंवा चर्चा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झालेत। त्यामुळे एकंदरीतच आजचा जो अधिवेशनाचा दिवस आहे तो शेतकरी कर्जमाफी आणि अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा या मुद्द्यांनी गाजणार आहे असं समजते। या विरोधकांच्या प्रश्नांवरती आता सत्ताधारी पक्षातून कशी उत्तरं मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।